नमस्कार मंडळी. या ताणतणावाच्या गदारोळात तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी घेऊन आलोय हास्योपचार. अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, एक युनिक अशी प्रेमकथा घेऊन फतवा हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि आज या सिनेमाची टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता प्रतीक गौतम, अभिनेत्री श्रद्धा भगत, मराठी आणि हिंदी सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी छायाताई कदम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, तालमीच्या वेळेत होणारी आणि घडणारी वेगवेगळी नाटकं आता इथे आपण पाहणार आहोत, ज्यातून रंगणारा प्रयोग आपलं मनोरंजन करेल एवढं मात्र नक्की. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांचं. सुरू करा. झमुरे खेल करके दिखाएगा दिखाएगा सबको नाटक दिखाएगा दिखाएगा. मदारी बाई तुमचा फोन वाजतोय. म्हातारी बाई कोण बोलती ग? म्हातारी नाही हो, मदारी. तुम्ही मदारी करताय ना? सासूबाईंचा फोन आहे, जरासा आले आहे. हो 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 द्या. हॅलो, हाय. हा नाही अजून शाळेतच आहे. नाही म्हटलं होतं नाही का आज उशीर होणार आहे. तुमच्या लक्षात नाही राहिलं तर अहो, ते पथनाट्याची स्पर्धा आहे. पोरांची नाही आहे, आमच्या शिक्षकांची आहे. प्रिया मॅडम, माने सर, मी काय म्हणतोय, लगेच पटाक दिसणे आवरा बरं का तालीम. का 3चा पिक्चरचा शो आहे, जाऊ की आपण. कुठला पिक्चर आहे? हा? कुठला पिक्चर आहे? धरलं की पळतय. धरलं की पळतंय. धरलं पळतय. लय भारी पिक्चर आहे. कळतंय मला, सगळं कळतंय. कळतय ना? कळू द्या की मग. ही काय 2 तिकीट काढून आणली या पिक्चरची. जाऊया का मग? हा, आता तुम्ही तिकीट काढलीच आहे तर मग जाऊया. धरलं की पळतय. चला लवकर. सॉरी उशीर झाला जरा. सॉरी, ठेवा फोन. वनिता मॅडम मुळे उशीर झाला. सॉरी, काय नाही, ते जेवायला गेले होते ना. सॉरी सॉरी सॉरी. चला लगेच सुरू करा, लगेच नाही. वनिता मॅडम, रिहर्सल करताय का नुसते गप्पा चालू आहेत? सर केली का? केलं आम्ही. माकडाचं केलं सर. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्या पुढच्या करू मग आपण. काल ते गाणं बसवलं होतं बघा. गाणं बसवलं, तिथून सुरू करून पूर्ण पथनाट्य करून टाकू. हा, नंतर हा एकदम अशा एनर्जीने करू. हा, चला रेडी रेडी. चला चला सर, रेडी का? 1 2 3 स्टार्ट. कचरा 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 इथे कचरा, तिथे कचरा, कचरा 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 इकडे या. वनिता मॅडम, तुम्ही आहे ना पार पिठात चालल्या गेला ना. त्याचे परीक्षक असतील, त्यांच्या काही छाताडावर जायचंय का आपल्याला? मग नाही, ते कचरा ओला होता ना म्हणून गडगडत असू नका. ऐका ऐका, काय झालं? 2 मिनिटं थांबत, जरा दमायला झालं. वनिता मॅडम, एक सांगू का? तुम्ही पृथ्वी ग्रह आहे, सगळ्यात समाधानी ग्रह, पण तुम्ही 1 नंबरच्या हावऱ्या वाटता. दिवसभर तुमची खाय 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 चालू असते. तुम्हाला सारखं खाताना पाहून एक पोऱ्या काय बोलला माहिती तिकडे? मॅडम काय डायनासोरचा रोल करताय का? मग असू नका, लाजाची गोष्ट आहे ही, लाज वाटली पाहिजे. झालंय का? आता ना असं करतो ना, शाळेचा पहिला नंबरच येईल बघा. वनिता मॅडम, हा पहिला नंबर येऊन काय उपयोग आहे?
ट्रॉफी तरी ईशा मॅडम घेऊन जातील घरी. एक मिनिट, ऑफिसचं काम चालू होतं शाळेचं म्हणून नेली होती मी ट्रॉफी घरी. मग आमच्या घरी पण कपाटावर जागा आहे. भांडू नका, 2 वाजून गेले की भांडायचं नसतं. सुरू करूया आपण. ऐका ऐका सुरू करूया. एक रिहर्सल न चुकता द्या. ती रिहर्सल केली की आपण घरी चालले जाऊ. माने सर काय चाललंय एवढी एनर्जी म्हणजे मगाचपासून वाजत आहे ना, तुमची बोट सुजली आहेत त्याच्यामुळे. नाही चेतना मॅडम, माझी बोट तशी जायती. माहिती असणारच नाही, बरोबर माहितीये. एनर्जी समजी खचून भरली आपल्यात. माहितीये तुमच्यात. स्नेह जाऊ नका, सोर बॉडी आहे. लंगोट घालून आलो का ना आकड्यात मग एकदा. हो, माने सर सरांचं आपलं काहीतरीच. मला पण तेच वाटतंय, जर का आपला पहिला नंबर यायला पाहिजे आपण जोरदार रिहर्सल करूया. एक रिहर्सल चांगली न चुकता. एक करूया. नीट करा तुम्ही. घास सुरू करा लगेच संपवर का. लगेच. हो वनिता मॅडम, नका खाऊ. किती चरता हो चला तुमच्यापासून जेवण तुमच्यापासून झालं ना? तुम्ही पृथ्वी ते सगळं लक्षात आहे ना. तिथपासनं हा, रेडी का? एकदम मस्त करा. रेडी का? चला रेडी चला, रेडी चला. रेडी रेडी नाही. एनर्जी. वाचवा म्हणा मॅडम. वाचवा, मला वाचवा. मला त्रास होतोय. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मला वाचवा. अरे बापरे, कोण आहे कोण ही बाई? काय ग, कोण आहेस कोण तू? मी आहे पृथ्वी. पृथ्वी. अगं पृथ्वी, पण मग तू रडायचं ना बावळ. अगं पण अशी तू रडतेस का? मला त्रास होतोय. कोणाचा त्रास होतोय? या माणसांचा त्रास होतोय. माणसांचा? पण असा माणसांनी काय त्रास दिला तुला पृथ्वी? तुम्हाला बघायचं आहे? हो, आम्हाला बघायचंय. मग बघा. हा, 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 हा. हा, 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 हा. पुढे होऊन हा, 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 हा. विचार कोण? तुम्ही कोण आहात? मी आहे कचरा. मॅडम ओळा काय ओळा? ओला आहे ना ते. नाही सर, तुम्ही लिहिलाय ना पृथ्वीच्या पोटात येतो गोळा, म्हणून ते ओळा घेतलं म्हणजे यमक जुळल. स्वतःचं डोकं नका लावू. जेवढं लिहिलंय ना तेवढं करा फक्त. सर हा? काय भंगार यमक जुळवलंय. 2:30 वाजता असलं यमक जुळवतं का कोण? 2:30 वाजण्याचा आणि यमकाचा काय संबंध आहे हो? 2:30 वाजता असलं. माने सर. आता इथून पुढे इथून पुढे हात सुरू. हा, हा. आता माझं जाणार. या बा या प्लास्टिकचा उपयोग थांबा. या प्लास्टिकचा उपयोग करू नका. कसा 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 तक तदिन तक ससा तो ससा निका ससा त्याने का स्वाशी बाई लाविली. मॅडम. वेगे वेगे धाव. हे गाणं स्क्रिप्ट मध्येच नाही, तुम्ही का बरं म्हणताय? त्या दोघी गायल्या ना, मग गाण्याची शिक्षिका मी आहे. मला का नाही गाणं दिलं? इलेक्ट्रॉनिक वेस्टला गाणं का नाहीये? ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट शिकाय यमक जुळवा बाबा. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट पुढे काय ते कळत नाही. पुढच्या वर्षी मी 2-3 गाणे जास्त देईन तुम्हाला. कळलं का? 2-3 गाणी मला जास्त द्या. गाण्याच्या शिक्षिका आहेत म्हणून काय झालं, ह्यांना सगळं पाहिजे. मी इलेक्ट्रॉनिक वेस्ट पुढच्या वर्षी 3 गाणी. ठीक आहे. असू द्या ना. चला, येत नाही तुम्हाला, येत नाही गाता. मला येत नाही गाता. ठीक आहे. मला आणि- आलं. माझा आवाज मलाही येतो गाता. मीच गायिका आहे. पण मी सिनियर आहे ना, मी सिनियर शिक्षिका आहे. मग मला गाणं कसं नाही दिलं? सिनियर शिक्षिका आहे म्हणजे काय? तुम्ही सगळं गाऊ शकता. ओपेरा गाऊ शकता तुम्ही. एक हा, मिनिट, हा, ते गाऊ शकता. मी गाऊन दाखवू. तुम्ही ओपेरा. खर्चातला सा लावू शकता? तुम्ही वरचं लावू शकता तुम्ही. हा, लावा. अयो शिंग काय? काय झालं? पाणी प्रिया. पाणी कुठं आहे?
पाणी कुठं आहे? इकडे, 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 पाणी, इकडे, पाणी. वर बघा वर. जाऊते ओ, जाऊते ओ, माने सर. पाणी आलं रे यार माने सर. सर, ठीक आहे त्यांना ते माने सर फक्त शिंका आली आहे हा? भलतीच काळजी घेताय बुवा तुम्ही प्रिया मॅडमची भलतीच काळजी घेत आहे हळू हा? त्यात एक नका शिंका. शिंका आली आहे फक्त नेहमीच आहे त्यांना खडूची अशी धुळीची अलर्जी आहे त्यामुळे होतच त्यांना तसं हा. असं हळू हळू वर बघा हळू वर बघा अहो वर बघून पण काय शिंकताय थिएटर मध्ये नाही येणार ना थिएटरचा काय संबंध थिएटर उद्या आपला शाळेच्या थिएटर मध्ये आहे ना आपला पथनाट्य एक मिनिट पथनाट्य हे चौकात आहे मोठा कार्यक्रम आहे मंडप बिंडप आहे तिथे थिएटर मध्ये नाही आहे हा मग काय चालतं येऊ द्या मग हा हा चला चला रिहर्सल कंटिन्यू सुरू करा, सुरू करा. पृथ्वी, मानवी, तुमच्या इथून. आम्ही हा, फिरतो तुमच्या आम्ही बोल. फिरतो हा आम्ही फिरतो पृथ्वी म्हणजे आई पण माणसांनी कचरा प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट टाकून पदोपदी माझी अवहेलनाच केली आहे सप्त रंगांनी नटलेलं माझं हे रूप कारखान्यांच्या धुराने विद्रूप केलेलं आहे मानवाने माझ्या अक्षांश रेखांश अक्षांश रेखांश विषुवृत्त विषुवृत्त अक्षांश रेखांश विश्रुमृत्रावर विषुमूत्र नाही हो त्या शो मध्ये काय विषुमृत म्हणणार तुम्ही एक तर बालनाट्यासारखी ऍक्टिंग करताय विषुववृत्त विषुमृत सर सॉरी सर मी कधी ऍक्टिंग नाही केली आहे सर ऐका की हा. जाऊ दे ना त्यांना बोला येत नसेल तर काढून टाका ना तो शब्द काढून टाक. विषुववृत्त हा महत्वाचा शब्द आहे तो पाहिजे बॉम्बला तिथं कचरा टाकायचा जाणार आहे कोण तिथे कशाला कचरा जाणार आहे का कोण नाही. मग कशाला काय गरज आहे साधं सोपं सिंपल करायचं मग? ए बाबा प्लास्टिक वापरायचं नाही कुणी हा. कुणी प्लास्टिक वापरू नका नाला बिल तुमच्या दिया पाईपात अडकते प्लास्टिक वापरू नका धन्यवाद अरे अरे असं नाही चालत हो एवढंच धन्यवाद असं नाही चालत मग? हे बघा ते मनोरंजन करावं लागतं लोकांचं लक्ष वेधून घ्यावं लागतं मन प्रबोधन करावं लागतं आणि स्पर्धा आहे ती आणि मी सूचकता ठेवली आहे ना सूचकता ठेवली तर काहीतरी आपल्याला बक्षीस वगैरे मिळण्याचा चान्स आहे अहो सर पण पृथ्वीला बोलायला जर 2:45 वाजणार असतील तर उपयोग काय आहे त्याचा काय उपयोग आहे का 2:45चा काय संबंध आहे अरे सुरुवात चुकती ना मग कशाची सुरुवात कशाची सुरुवात हा पथनाट्याची सुरुवात चुकती नाही सर सुरुवात नाही आम्ही मदारीचं चांगलं केलं आम्ही सुरुवात बिरुवात चुकणार नाही म्हणजे कुशल. असलं शब्द जमलं नाही नाही मग कळत नाही ना लोकांनी काय ते मग सुरुवात चुकती ते तुम्ही नका ठरवू मी डिरेक्टर मी ठरवीन तुम्ही नका ठरवू ठरवा तुम्ही फक्त काय 2:50च्या आत ठरवा का बरं? नाही काय होतं मग अंधारात असं जातं पायात अडकून पडायला होतं मग अरे अंधाराचा काय संबंध दिवसा पथनाट्य आपलं अरे मला काहीच माहित नाही अंधाराचं मला काहीच माहित नाही मला कसं माहिती असेल तुम्हाला विचारलं कोणी पण नाही मला पण माहित नाही काय अरे अरे ओ मला पण अरे माहित काय नाही. पृथ्वी ही पार कचरा पट्टी करून टाकली का किती खाता हो एवढी कशी खादाड खाऊ बाई आहे ही सुरू करा सुरू करा. शिववृत्ताच्या त्या वाक्य अरे ठेवा ना आता ते बाजूला हो. नंतर वनिता मॅडम काय करताय हा, चला चला उद्या सकाळी शो आहे आपला सुरू करा इकडे आहे ना काय झालं काय झालं काय झालं अरे पृथ्वी दमली असं वाक्य होतं ना अरे पृथ्वी दमली नाही चोकअप झाली या. चोकअप झाली कसं काय काय झालं मॅडम काय होतंय काय झालं श्वास घेता येत नाही कशाला खूप ठेवला वेपर तोंडात मग श्वास घ्यायला ना तर काय तुम्हाला कळलं झालं का ए गुत्तू पडा माने सर गुत्तू पडा तुम्ही 3 मिनिटं राहिलं गुपचूप पडायचं होय. खड्ड्यात गेली प्रॅक्टिस खड्ड्यात गेली ओ वनिता मॅम तुम्हाला खूप खायचा शौक आहे ना आज घरी जा काय चर चरायचं असेल चरा एकदाच आणि उद्या सकाळी या तेव्हा काहीच खायचं नाही वनिता मॅम आपलं काय ना तुमचं नाव रसिका मॅम वेंगुर्लेकर मॅडम. हा वेंगुर्लेकर मॅडम हे बघा उद्या काहीच ऍडिशन बिडिशन घ्यायच्या नाही सगळं पाठ करायचं एक शब्द इकडचा तिकडे झाला नाही पाहिजे डोक्याला नुसता ताप देताय तुम्ही माझी इज्जतीची वाट लागेल तिकडे उद्या 2-3 प्रॅक्टिस करू पॅकअप आजचं पॅकअप सर आजच करू ना नाही नाही, आज आठ काही- वाजायला अजून खूप नाही वेळ. रसिका मॅम त्या नुसतं खातायत नुसतं कोणाचं काही लक्ष नाहीये मला जायला डोक्याला ताप वेळ नुसता झालाय. सोडू शकते कोणाला तरी जाता जाता काय नको सोडणार पण नाहीये. काढायचंच. आम्ही जाऊ बाहेर गेला का नाही शाळेच्या मागं उभं राहा गाडी घेऊन येतो तिकडे मी हा बरं हा बरं का हा या करतो लवकर करतो हा ठीक आहे सर
येऊ का मग सर चला अरे एक मिनिट थांबा काय झालं आता ते केंद्र प्रमुख सर आहेत ना त्यांचा फोन आला होता ते म्हणत होते स्वच्छ गाव सुंदर गाव याच्यावरचं एखादं गाणं पथनाट्य टाका म्हणे 259 नाही म्हणा होता काय संबंध 259 गाणं नाही अरे नाही उद्या शो टाकावं लागेल ते मग उद्या टाकूया ना उद्या नाही आत्ता टाकावं लागेल एक काम कर तुम्हाला जायचं आहे ना माने सर मला तुम्ही जा तुम्ही पण जा मला नाही जायचं. तुम्ही जा डे मॅडम आणि प्रिया मॅडम तुम्ही थांबा अरे संगीताचे आहे ना त्यांना ते गाणं त्यांच्यासोबतच बसवावं लागेल ना. आम्हाला प्रिया जास्त मॅडम चांगलं येतं ना गाणं नाही प्रिया मॅडम कशाला पाहिजे त्या न, पाहिजे म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे की नाही थांबायचं मला जायचंय हा संगीताच्या शिक्षिका कोण आहे तुम्ही आहे का कोण आहे हे नाही नाही सर ते काय होतं प्रिया मॅडमची मम्मी आहे की नाही हा त्यासनी रोज 3:15 वाजता ताप येतो रोज 3:15 वाजता ताप येतो किती चाटा मारालो हे बघा ओ मॅडम प्रिया मॅडम तुमच्याशी बोलतो तुम्ही त्यांच्या डोळ्यात काय बघताय बघा मी ते केंद्र प्रमुख सरांना सांगू का त्यांनी कॉपरेट केलं नाही म्हणून नाही 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 नाही, अहो, तुम्हाला असं काय- अहो, तुम्हाला लेट जायचं टेन्शन असेल तर मी जाता जाता सोडेन ना हा थांबते चला, सोडेन, चला, सोडेन. गाणं बस. गाण्यासाठी नाही चालेल करूया आपण हा करूया करूया मग करूया. जाता येतं मला स्कूटर सोडता का गाडी मुडली माझी जा कसं बोलताय हो चला आपण शहरात जाऊ मान्य सरांचं डोकं काही फिरलंय नाही. चला चला हा स्वच्छ गाव सुंदर गाव काय करू मी? एक मिनिट आपण करू हा स्वच्छ गाव सुंदर गाव स्वच्छ गाव सुंदर हा नाही नाही माझ्या डोक्यात येते स्वच्छ गाव स्वच्छ गाव केला का स्वच्छ गाव स्वच्छ गाव पाहिजे अहो सर तुम्ही जा हा, थांब तुम्हाला जायचं जा ना तुम्ही नको वाजव तुम्ही इथं आता बर बर थांबा वाजव तुम्ही मॅडम. स्वच्छ गाव हे सुंदर गाव स्वच्छ गाव आहे सुंदर गाव जो भी चाहो आओ 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 बीजा, गाव 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 बीजा. नाही, नाही, गाव 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 नाही. जो भी चाहो आओ आओ अरे काय करताय? अरे यांना काय झालं कुत्र चावलं काय तू स्वच्छ गाव हा तू स्वच्छ गाव आम्ही दोघं पिक्चरला जाऊ अरे अरे क्या बात धमाल परफॉर्मन्स प्रसदा कसं वाटलं हे हास्य नाट्य अप्रतिम अप्रतिम लाजवाब काय कॅरेक्टरायझेशन वा 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 बहारदार फार मजा आली वंडरफुल प्रत्येक शिक्षिकेचं वेगवेगळं कॅरेक्टर इतकं बेमालूम उतरवलं तुम्ही सगळ्यांनी आणि सरांचं पण म्हणजे दोन्ही लाजवाब सावत्या माझी मोठे सरांना गोस्वामी सरांना फाळके सरांना विनंती आहे की इथे एकदा आखाडा लावाच आणि एकदा तू येच लंगोटावर मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला काय ती चोर बॉडी दाखवच एकदा बघायचीच आहे मला फार गोड सावत्या फार फार बहार आणलीस तू अप्रतिम परफॉर्मन्स या बात. मंडळी हल्ली सोशल मीडियावर एखादी बातमी पहिली कोण पोस्ट करतो याची घाईच लागलेली असते या घाईतून पुढे काय भोगावं लागतं हे आता आपण पाहणार आहोत जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. विमला ए विमला अगं सकाळी मी मोजा घालताना स्लोमो केला होता बघ पोस्ट टाकली होती लाईक्स बघ एवढं मिळालं त्याला आई शपथ 550 लाईक्स कॉमेंट्स पण सॉलिड आहेत 142 वाव ही कॉमेंट बघ मज्जा आहे बाबा तुमची मोज्जा रे मोज्जा मस्त कॉमेंट्स आहेत रे सॉलिड आहेत ही बघ कॉमेंट एकदम वेगळी आहे 150 रुपयात इंग्रजी शिका हे काय कॉमेंट आहे हे वेगळंच काय अरे बाबा. अरे अरे हे आपल्या लोकांना यार सोशल मीडियावर कसं वागावं काय पोस्ट टाकावं याची अक्कल कधी येणार हेच कळत नाही यार खरंच ना काय? हो 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 यो आरामात आरामात या 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 आरामात या, आरामात आहेत का या अरे बापरे स्कुबा डायव्हिंग
आपण श्रीधर चिरमुले तुम्हीच ना? हो मीच आवाज घुमतोय. मी ओळखलं नाही आपल्याला बाय द वे. मी ओळखलं नाही आपल्याला. एक मिनिट. हा. अरे बापरे, अरे तुम्ही ते हे ना, अरे बापरे, राजाभाऊ देशमुख ना, ज्येष्ठ साहित्यिक. अरे या अरे या, अरे बापरे, अरे बापरे सर, क्या बात आहे सर. येस प्लीज सर या. हळू या. हो सर एक बस तेवढं बसा. सर, इथे बघायचं सर, इथे बघायचं सर, इकडे असं कर. येस, डेट विथ ज्येष्ठ साहित्यिक देशमुख. पोस्ट केली सर. टाकला पण हो सर. 9 लाईक्स पण आले सर याला. लगेच टाकलं पण हो फेसबुक सर, ते आपलं एकदम हे असतं ते. सर आज एकदम अचानक सर तुम्ही आजारी होतात मध्यंतरी, व्हेंटिलेटरवर होतात ना, मी ऐकलं होतं सर. हा आता कसं आहे सर? आणि सर हे ओके आहेत ना ते? हां, पण आज अचानक माझ्या घरी हे माझं काटा लागा नवीन रील बघितलं का? टाकलंय. ते जरा बोलायला आलो होतो. हां. ते 15 दिवसांपूर्वी मी ते व्हेंटिलेटरवर होतो. हो होता. पण देवाच्या कृपेने मी त्या आजारातून बरा झालो. तर ते झालं कसं की बऱ्याच जणांनी मला ना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या. हो होय. खूप म्हणजे असं सगळीकडे व्हायरल झालं त्या post. आणि मग मी खोलात जाऊन चौकशी केल्यावर मला कळलं की माझ्या निधनाची आणि श्रद्धांजली वाहणारी पहिली पोस्ट तुम्ही तुमच्या वॉलवर टाकली होती. बरोबर ना? का टाकली ती पोस्ट? का टाकली तू? तुम्ही बसा शांत. ऑक्सिजन द्या त्यांना. ऑक्सिजन द्या प्लीज. प्लीज आता नाही मला काय होत. तुम्ही शांत व्हा. खूप जणांनी श्रद्धांजली वाहिल्यात, माझं आयुर्मान वाढलंय. नाही. तुम्ही आता नाही मला काय. तुम्ही शांत. त्याला मी पोचवतो. नाही. तू टाकली की नाही पोस्ट श्रद्धांजली? का टाकली तू? नाही, बरं तू पोस्ट टाकलीस, ती शेकडो जणांनी शेअर केली आणि माझ्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हो. अधाशा का टाकलीस? नाही. हावऱ्या का टाकलीस तू घाईघाईत? सॉरी सर. काय बोल? सॉरी. शांत व्हा. सॉरी बोलतो. सॉरी. हो. सॉरी या शब्दाला आयुष्यात काहीच किंमत नसते रे. म्हणजे आपण जेवण झाल्यावर चिमूटभर बडीशेप खाल्ल्यावर आपलं जेवण पचतं. हा जेवढा खोटा भ्रम आहे ना, तेवढीच किंमत सॉरी या शब्दाला आयुष्यात आहे. कळलं का तुला? सॉरी पोस्ट का टाकलीस ते सांग. शांत व्हा ना. अरे ऑक्सिजन लावा ना त्यांना. तुम्ही गप्प बसा. पोस्ट का टाकली तुम्ही? अरे तुम्ही शांत बसा तिकडे. होय. तुम्ही प्लीज तुम्ही थांबा जरा. सांग पोस्ट का टाकली माझी? सर तुम्ही चहा घेणार का सर? मी जस्ट एक बसा थोडा वेळ. चहा घेणार का तुम्ही? चिरमुले अमृत तुल्य टपरीवर आलोय. नाही. पोस्ट का टाकली या प्रश्नाला चहा घेणार का हा प्रतिप्रश्न कसा होऊ शकतो? बरोबर आहे सर. आणि मुळात माझा प्रश्न हा प्रसादोगच्या किस्सांमधला निरागसपणा खरा आहे का? हा प्रश्न जितका कठीण आहे तितका कठीण आहे का? नाही. एवढा कठीण आहे का? नाही सर. नाही ना? सोपं आहे सर. माझ्या श्रद्धांजलीची पोस्ट का टाकली तू? हो मी कारण मला मस्करी करताय तुम्ही. सॉरी मस्करी करताय. मला जस्ट एक सुचलं म्हणून. सॉरी आय एम सॉरी. मला ती जागा सतत सुतत असते ना, कारण नका करू. याच्यावर टाकत असतो मी नेहमी, म्हणून ते हे झालं जरा. मी भडकायचं ठरवलं, तू नको भडकू. श्रद्धांजलीची पोस्ट का टाकली तू? सर ऍक्च्युली मला तशी माहिती मिळाली होती. म्हणजे कोणाकडून? तुमच्या निकटवर्तीयांकडून मला माहिती मिळाली होती सर. माझे निकटवर्तीय फक्त 2 आहेत. पहिली माझी बायको, ती 3री पास आहे, तिला साधा मोबाईलही हँडल करता येत नाही. दुसरा माझा मुलगा, तो नासामध्ये अमेरिकेत सायंटिस्ट, तिथे पोचायची तुझी लायकी नाही आहे. मग माझ्या निकटवर्तीय कोण तुला माहिती पुरवणार आहे ते सांग. सांगतो सर. काय झालंय, एक न्यूज पोर्टल आहे ऑनलाईन. अच्छा, न्यूज पोर्टल. हा. मग ते निकटवर्तीय नाही रे, ते फुकटवर्तीय. कळलं का? नाही बरोबर आहे. त्याच्यावर मी तुमची बातमी अशी वाचली की तुमचं निधन झालेलं आहे, आणि मग मला पण राहवलं नाही, आणि मग मी घाईघाईत ती बातमी टाकली सर. बरं, मग ही पोस्ट घाईघाईत टाकून तुझा काय फायदा झाला?
नाही असं काही नाही नाही नाही, झाला असं काही फायदा नाही, नाही, नाही. बरं तुझी जनमानसात कीर्ती किती वाढली? नाही, तसं नाही सांगता येणार मला काही काहीच नाही ना? नाही 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 अरे sir, मग नाही. एखाद्याच्या मरणाची बातमी सर्वात आधी मी टाकणार. ह्यात कुठला आसुरी आनंद मिळतो तुम्हाला? बरं हा कुठला आनंद मिळतो बरोबर. सांगा ना. मुळात तू बातमी टाकलीस का ते मला सांग. आणि ती जर बातमी घाई घाई टाकली नसतीस तर चित्रगुप्त का मला ढगांवर बसवून ठेवणार होता की बाबा थांबा चिरमुलीने आधी बातमी टाकू दे मग तुम्हाला वर घेतो? हसू नका मी विनंती करत. हळू हळू हे लावा तुम्ही. ए, तुम्ही हसू नका ना पण हसू नका तुम्ही. नाही सर ते तुमच्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे आणि तुम्ही आता इथे हसताय मला कळत नाहीये. हॉस्पिटलमध्ये किती मला त्रास झालाय याचा तुम्हाला अंदाज सुद्धा डॉक्टर शांत पोस्ट का टाकली? का घाई घाईत पोस्ट टाकलीस ते सांग. ऍक्च्युली हो 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 सर काय झालं एका असं एक चांगलं लोकप्रिय असं ते हे होतं न्यूज पोर्टल होतं त्याच्यावर बातमी आल्यावर आम्हाला पण खरं वाटणार ना असं झालं ना ते. या न्यूज पोर्टलवर विश्वास ठेवणं यासारखा आयुष्यातला दुसरा मूर्खपणा नाही आहे कळलं का? मुळात एखादा चावलेला डास ना कानाशी येऊन सॉरी बोलेल आणि प्यायलेलं रक्त परत शरीरात सोडून जाईल. पण या न्यूज पोर्टलच्या बातम्यांवर विश्वास ठेवता येणार नाही तुला सांग. हो हो सर बरोबर. अरे त्या न्यूज पोर्टलला काय मिनिटाला बातम्या सोडायच्या असतात. त्यांची घरं चालतात त्यांच्यावर. अरे पण ती बातमी देताना ती खरी आहे की खोटी आहे ह्याची शहानिशा करायचा पण वेळ नसतो रे त्यांच्याकडे. त्यांची इच्छाही नसते म्हणा. पण ही बातमी देताना ज्याच्याविषयी आपण खोटी बातमी देतोय त्याच्या घरच्यांना काय वाटेल, त्यांना किती धक्का बसेल ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. कळलं का? हो सर झालं सर चूक झाली सर. तू मराठी ऍक्टर आहेस ना रे? हो सर गेली 12 वर्ष ते खड्ड्यात गेलं ते नको सांगू मला. तुझ्याबद्दलची बातमी त्याच न्यूज पोर्टलवर मी काही दिवसांपूर्वी वाचली होती. हो ते येत असतात सर मी तसा हे पॉप्युलर. श्रीधर चिरमुले यांच्या बायकोला पाहाल तर बोट तोंडात घालाल आली होती बातमी. हो आली होती सर बातमी आली होती मी सगळा अभ्यास सर करून तुम्हाला आलो. म्हणजे सगळंच माहिती आहे. सगळा अभ्यास करून आलो. आली होती ना? हो हो बायकोला बोलव. का सर? मला बोट तोंडात घालायची. सर तुम्ही काय बोलता? नाही नाही मला खरंच बघायचे तुझी बायको एवढी सुंदर आहे का की माझी बोट तोंडात जातील. माझी बोट थरथरतोय तोंडात जायला. नाही बोल सर बायको. अहो सर ती कुठे एवढी सुंदर आहे काय नाही हो या न्यूज पोर्टल काय विश्वास ठेवता तुम्ही? होय ना? हा. मग त्याच न्यूज पोर्टलने माझ्या मरणाची बातमी दिली त्याच्यावर कसा विश्वास ठेवलास? हा सर बरोबर. अरे ह्यांच्या बातम्या कशा असतात माहित आहे? याने घेतला शेवटचा आणि मग आतमध्ये बातमीत श्वास असतो. यांच्यावर विश्वास ठेवायचा. हा? आणि मुळात मग एक मला गोष्ट मला सांग तुझा माझा काय संबंध? तुझी आणि माझी ओळख आहे? नाही, सर. हा? मला वाढदिवसाला कधी शुभेच्छा दिल्यास? नाही, सर. आता साहित्य परिषदेचा मला पुरस्कार मिळाला ते माझं अभिनंदन केलं? नाही, सर. मग पोस्ट का टाकलीस घाई घाईत? सर कसं असतं की ऍक्च्युली आम्हा सगळ्यांना अशा पोस्ट टाकाव्या लागतात. जर अशी नाही टाकली पोस्ट श्रद्धांजली तरी सुद्धा लोक बोलतात ना सर. चिरमुले श्रद्धांजली ही लोकांसमोर मोठेपणा दाखवण्यासाठी व्हायची नसते. ती आतून वाटत असेल मनापासून वाटत असेल तर व्हायची असते. बरोबर आहे सर. अरे लग्नात मठ्ठा वाढणे इतपत कॅज्युअली तुम्ही श्रद्धांजली वाहता. बरोबर आहे पण सर ती पोस्ट मी टाकली सर पण मी नंतर डिलीट सुद्धा केली सर पोस्ट 4 दिवसांनी. पण सर मी बिझी पण होतो ना सर रात्रंदिवस शूटिंग सुरू होतं त्यामुळे मला पाहिलं म्हणजे तुझ्या लेखी केवढी किंमत होती माझ्या निधनासाठी. म्हणजे ती तुला डिलीट करायला वेळही नाही मिळाला. हा थोडासा. आणि तू किती बाळबोध आहेस तुला माहिती आहे. असू नको बाळबोध म्हटलंय. अरे त्या काही दिवसांपूर्वी तुझ्या एका प्रोड्युसर मित्राचा वाढदिवस होता. हो सर. तर काय पोस्ट टाकलीस? अफाट व्यक्तिमत्व आणि कमाल माणूस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सावंत सर. हो सर टाकली होतीस? हो सर टाकली होती आणि सावंत. दुसऱ्या दिवशी माझ्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकलीस. हो. काय टाकलीस? अफाट व्यक्तिमत्व आणि कमाल माणूस भावपूर्ण श्रद्धांजली देशमुख सर. अरे वाढदिवसाचीच पोस्ट कॉपी पेस्ट करून तू श्रद्धांजलीसाठी लिहिलीस? हा जरासं चेंज केलं. एवढा आळशी आहेस तू. आणि कहर
कर याचं तुम्हाला सांगतो. नंतर कुठेतरी शूटिंगला गेला होता, तिथे लिहिलं अफाट निसर्ग आणि कमाल थंडी. शूटिंगला जोरात सुरुवात. अफाट आणि कमाल हे 2 शब्द म्हणजे बैलजोडी आहे का रे तुझी? सगळीकडे घेऊन फिरतोस. आणि मुळात मला सांग, तुला काय माहिती रे मी अफाट आणि कमाल आहे ते? तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत म्हणून म्हटलं वाटत. वाचलंयस माझ्या कादंबऱ्या? 5 कादंबऱ्यांची नावं सांग माझ्या. एक ते ही 5 जाऊ दे, एका कादंबरीचं नाव सांग. ते हे वाचले मी, बदकांवरचे व्रण. कदंबावरचे क्षण असं नाव आहे. कशाला टाकतोस त्या पोस्ट? मागे पुलंच्या जयंतीला पुलं आम्ही तुमचीच मुलं अशी पोस्ट टाकलीस तू. हा सर, ते पुलं आणि मुलं असं जुळवलं ना म्हणून टाकली. सर तुम्हाला सांगतो 600 लाईक्स होते, 144 कॉमेंट्स होते. पुलं आम्ही तुमचीच मुलं. आणि मग अत्रेंच्या जयंतीला काय टाकलीस? अत्रे आम्ही तुमचीच पुत्रे. हा, ते पुलं आणि मुलं हिट झालं ना, त्यामुळे मग त्याच्याकडून हे घेऊन मी अत्रे आणि पुत्रे केलं असं. आणि मूर्खात तेच तू फडक्यांच्या जयंतीला पण जुळवलंस. हो, फडके आम्ही तुमचीच मडके. तिथे थोडं ट्रोल झालं मला. मजबूत लोक म्हणजे ट्रोल नाही, लोकांनी मारलं पाहिजे होतं तुला. ट्रोल होतोय. अरे घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून काही लिहायचं, आणि तुम्ही काही लिहिता आणि तुमचे समर्थक त्यावर रिॲक्ट होतात, त्यात तुम्ही आनंद मानता. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते नाव व्यक्त होणं फुकट असतं म्हणून ते व्यक्त होतात. व्यक्त होण्यामागे प्रति 2 रुपये चार्ज लावा, मग बघ किती जण व्यक्त होत आहेत ते. ऍक्च्युली सर तुमचा हात रागा वगैरे अगदी मला मान्यच आहे अगदी. पण काय सर, आम्ही आता मी सेलिब्रिटी आहे, तर आम्हाला ना मी कधी किती वाजता उठतो, काय घालतो, कोणते कपडे घालतो, कुठे बसतो, कोणत्या हॉटेलमध्ये बसतो, काय खातो, माझी बायको कोणत्या रेसिपीज बनवते, हे सगळं वेळोवेळी टाकावं लागतं. त्याशिवाय हे फॅन्स नाही वाढत. ही आमची गरज आहे, काळाची गरज आहे. चिरमुले कामातून लोकप्रियता वाढवा, फॅन्स आपोआप वाढतील. हे तेंडुलकर, दळवी, अत्रे, रफी, किशोर, लता दिदी यांच्या काळात होतं का सोशल मीडिया? होतं नाही ना. पण आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत ना. काय झालंय माहिती आहे आजच्या पिढीचं? तुम्ही ना आता सोशल मीडियाच्या नादात ना एक स्वतःचं आभासी व्यक्तिमत्व तयार केलंय, आणि मग हे आभासी व्यक्तिमत्व ना तुम्हाला वास्तववादी व्यक्तिमत्वापेक्षा खूप मोठं आणि महत्त्वाचं वाटायला लागतं. तुमचे सो कॉल्ड समर्थक त्याच्यावर ऑसम, सुपर्ब अशा कमेंट्स करतात, आणि मग तुम्ही तुमच्या त्या आभासी व्यक्तिमत्वाच्या आणखीन प्रेमात पडता, त्याच्याच कोशात रात्रंदिवस राहता. चिरमुले, एखादी सुंदर गोष्ट दिसली की त्याचा आस्वाद घेण्याआधी तुम्ही ती कॅमेऱ्यात टिपता आणि लगेच सोशल मीडियावर टाकता. त्याच्यावर ज्या कमेंट्स येतात त्याच्यातच समाधानी राहता. अरे ती जी सुंदर गोष्ट आहे त्याचा आस्वाद घ्या, डोळ्यात साठवा, ते कायमस्वरूपी लक्षात राहील. चिरमुले सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. या सोशल मीडियाच्या जंजाळात ना बाहेर पडा, तुम्हाला सांगतोय. आणि खबरदार पुन्हा जर अशी तू post टाकलीस तुम्ही गप्पा बसा. अरे यांना जास्त त्रास तुम्ही डोक्यात घालीन तुमच्या. शांत. मूर्ख कुठले? हाय फ्रेंड्स, इथे देशमुख सर आलेले आहेत. काही शेवटचे घटका माझ्या बरोबर काढणार आहेत. क्या बात है. अफाट टायमिंग आणि कमाल विषय, कडक परफॉर्मन्स. प्रसाद, फार महत्त्वाच्या विषयावरती फार उत्तम पद्धतीने भाष्य केलं सम्या. आपण कित्येकदा पोस्ट बघतो सोशल मीडियावर की आपल्या कुणीतरी स्वतःच्या आईला किंवा आजीला असं बरोबर घेऊन एक फोटो टाकतो. तो फोटो कसला आहे, त्याच्या खाली मॅटर काय लिहिलं आहे हे तरी वाचा. मी माझ्या आजीला घेऊन पहिल्यांदा न्यूझीलंडला विमान प्रवास तिचा आयुष्यात गेला, त्याच्या खाली RIP अशा कमेंट्स होत्या. खरं की आपल्याला वाचायला पण वेळ नाहीये. एखाद्या वृद्ध माणसाबरोबर कुणीतरी फोटो टाकला म्हणजे तो गेलाच आहे. हे फार भीषण आहे, फार घाणेरडं आहे. म्हणजे आणि हे खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून चालू आहे की माणूस गेलाय का नाही याची शहानिशा न करता टाकून द्यायचं RIP, टाकून द्यायचं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मग त्याच्यातही कविता करतात, आठवण तुझी येते. अरे काय अर्थ आहे, कायला काही. म्हणजे
अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती तू आज इथे तुझे विचार मांडलेस या प्रहसनातून. लाजवाब, अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणजे हे उत्तम झालं नाही यापेक्षा हा विचार मांडणं फार महत्त्वाचं होतं आणि त्याकरता तुझं खूप कौतुक, तुमच्या दोघांचंही खूप. आपण छायाताईला विचारूया तिला कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. तुम्ही सगळे कमालात आणि हसत हसत बऱ्याच गोष्टी शिकवून जाता. आणि हास्य जत्रेबद्दल मला सांगायला आवडेल, मला ना कॉलेजमध्ये असताना वाचनाची तेवढी आवड नव्हती. तर माझ्या एका मित्राने मला वपुर्झा नावाचं पुस्तक दिलं होतं की वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून. आणि मी जेव्हा ते वाचलं ना, तर असं की कोणतंही पान उघडा आणि तुम्हाला नव्याने काहीतरी सापडतं. तर हास्य जत्रा माझ्यासाठी आहे ना तसंच आहे की कोणताही एपिसोड कधीही कितीही वेळा बघा, तो नव्याने तुम्हाला समृद्ध करतो. तर खूप म्हणजे खूप भारी आहात यार तुम्ही. थँक्यू ताई, थँक्यू सो मच अँड थँक्यू गाईज. मंडळी, काही ज्येष्ठ सिनियर नट आपल्या ज्युनियर्सना देणार आहेत काही टिप्स. त्यांच्या टिप्समधून त्यांचा परफॉर्मन्स किती टिपेला जातोय ते बघूया. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या विनोदवीरांचं. जास्त काही टेन्शन नाही, सोपं आहे, नीट समजून घ्या. सर 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 सिंपल सीन आहे पण महत्वाचा सीन आहे आपला. तर तुम्ही पाठ करून घ्या, तोपर्यंत मी ब्लॉकिंग करून घेतो. जयसिंग यस ब्लॉकिंग. दादा कसले भारी आहेत ना. दादा काय अनुभव आहे तुमचा. 40 साल से दादा काम करेले. 40 वर्षापासून ज्युनियर आर्टिस्ट आहे का नाही. सई दामनकर ती ज्युनियर आर्टिस्ट होती. नाही नाही, ती नवीन नवीन आली ना तेव्हा मी ज्युनियर आर्टिस्ट होतो का नाही. म्हणजे हे काय. हे आता ते डॉल्यांची खेळ सगळे दाखवते ना, मी शिकवलं का नाही. डॉल्यांचे खेळ भारी आहेत. आणि आणि दादा प्राजक्ता माळी. तिनं तर ऍक्टिंग करूच नाही. दादा तिला जमत नाही. नाही नाही, ऍक्टिंग जमते मग? पण सगळ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना तिला खुणावत आहेत. मुलात कशी ती डान्सर आहे का नाही, तिनं डान्स अकॅडमी काढली पाहिजे. योगा काय करते ती, योगाचे कालाच काढेल ना, लय भरभराट डोयला काय जमतलं. मला तर वाटतं ना तिनं राजकारणात जायला. क्या बोलवे म्हणजे, अरे सोशल मीडियावर किती असते. आणि चांगली गृहिणी होऊ शकते, चांगली गृहिणी, एक नंबर गृहिणी होऊ शकते. पोरं केवढी मांग आहे तिच्या. रेडी आहे सर, रेडी. चलो 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 करते सी. अरे पम्या, असं तिकडे काय करतायत पासिंग वाले. पोझिशन दे ना त्यांना. मी बोलत बोलवतो म्हणजे चल सुरू करायचंय. पासिंग वाले चला चला चला. काय हातपा लवकर. ऐका ओ मोरे. डिस्को मोरे, डिस्को मोरे. हे बघा, तुम्ही इथून मागून यायचं. तेच काय ते तुम्ही दोघं इथून मागून यायचं. आणि कसं आहे, सर तुम्ही जे काही पण सांगायचं असेल ना ते दादांना सांगा, ते नंतर आम्हाला शिकव. 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे ना त्याच्यावरती. बरं ऐका, हे बघा, तुम्ही मोरे तुम्ही इथून मागून यायचं. तुमच्यावर एक माणूस घ्या, त्याच्या मॅडम आहेत त्या तिथून येतील. ओके. आणि हा जो शेंगदाणेवाला आहे हा फक्त फ्रंटला फिरेल. तिथून गौरव मोरे सर चाकू घेऊन आले की तुम्ही बघायचं आणि कळलं तुम्हाला. एवढंच आहे. ओके. हे बघा, कॅमेरा ब्लॉक करायचं नाही, कोणी कॅमेऱ्यात बघायचं नाही. ओके. अरे 40 वर्षापासून इंडस्ट्रीत आहे, तू काय वेगळं सांग. 40 वेळा सांगू नका, त्यांना समजा. अरे तू जन्माला आला नव्हतास ना तोपर्यंत 72 सिनेमे झाले होते माझे. काय गोष्टी शिकवतो. बस झाला, त्यांना समजावा. ऐक, मी काय म्हणतो, तू इकडनं यायचा, इकडनं अशी चालते, इकडे काहीतरी असं घडलं तू बघित राहायचं. तू शंकर मला तू कुठे फिरू शकतोस. पण जर काय असं घडलं मध्येच काय घडलं, थांबायचं आणि बघित राहायचं, नुसतं बघित राहायचं, बाकी काय नाही. दादा मी तू माझ्या बरोबर, मी तुला समजतो. झालं का हो. नाही झालं. ते एवढा वेळ काय सांगत होते मग तुम्हाला. हे आजकालचे असिस्टंट आहेत ना, त्यांना अजिबात अक्कल नसते, कन्फ्यूज असतात. मग अरे डेव्हिडला मी बोललो होतो, तू काय तो मला सीन सांग, मी माझ्या पोरांना शिकवतो. डेव्हिड कोण दादा. डेव्हिड धुवन. दादा तुम्ही डेव्हिड धुवन म्हणजे काय सांग. डेव्हिड, अरे म्हणजे आम्ही जास्तीत जास्त सिनेमे डेव्हिड धवन बरोबर केले माहिती आहे. धुवन बरोबर. म्हणजे मला तर विचारलं, अरुण माझ्या पोराचं नाव तुझ्या वरून ठेवायचं आहे. बरोबर. मी बोला वरून ठेवा. मग डेव्हिड वरून नाही गेला तुमच्या.
चला ना सीनला सुरू पम्या. ए, लक्ष द्या. चल ना बाबा. नीट राहा. तिकडून. चला लवकर लवकर अरे चलो यार. ओके ओके दादा तू माझ्याबरोबर चलो 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 यार. अरे ready आहे यार, सर, shot. सर, अरे, लवकर करा ना अरे. सर माझी हॉलिवूडची फिल्म काय अर्धी राहिले बघायची रेडी आहे सर शॉट रेडी आहे पोझिशन पे जाओ. एक्सक्यूज मी सर हाँ. कम ब्लॅक लिस्ट या कम दादा नहीं सर वो हाँ वो ओके वो side से, हाँ की बता और ओके ओके रोल कैमरा रोलिंग एक्शन. नाही अंजली राहुल अंजली राहुल तुम यहाँ अंजलि तुमने मुझे धोखा दिया नहीं राहुल वो भी इस छचुंदर के लिए सर काय आहे? Oh my God. आय एम सो सॉरी. तुम्ही इकडे काय करताय? ते हा म्हणाला की इकडे थांबायचं आणि बघायचं. कोण म्हणाला? हा तुमचा असिस्टंट. पम्या तू हे सांगितलंस त्यांना? आणि नुसतं नॅपकिनचं कॉपी करू नका रे इकडनं कॉपी करा. सॉरी सर सॉरी टोपीवाला आणि माकड मधला माकड आहेस तू माकड सगळं सांग त्यांना नीट समजाव. सॉरी सर हा तुमचा माझा सर काय चाललंय सर मी या सीन साठी गुड फेला सिनेमाचा अभ्यास करून आलो सर आय एम सो सॉरी सर. अहो तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का काय करताय एक्सक्यूज मी तुम्हाला जे पण सांगायचं असेल ना तुम्ही दादाला सांगा ते आम्हाला शिकवतील प्लीज या 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे ना. 40 वर्ष गेली तुमची हे बघा ऐका हा. तुमच्या समोर खून होतोय गौरव मोरे सरांनी चाकू काढला ना की तुम्ही घाबरलं पाहिजे ना घाबरा ना त्यांना पण सांगा ना तुम्ही सांगतो रे बरोबर मला शिकवू नको तुम्ही मला सगळं माहिती आहे. 40 वर्ष उगाच नाही 40 वर्ष गेली त्यांना सांगायचा मी बघतो काय ते सर, ओरडता तुम्ही. हो. चलो चलो नाही, सर. चलो. हे ऐका हे मी काय म्हणतो ऐका आता तो सीन आहे ना आताचा याच्यात आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. हा तो त्याने चाकू काढलं समजा चाकू काढलं ती पहिली ऍक्शन त्याची पहिली ऍक्शन परत तो दुसऱ्यांदा चाकू काढेल दुसऱ्यांदा काढला आणखी डबल 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 आणि मग काय करतो चाकूला असा भोसकील भोसकला आपण काय करायचं असं हात वर घ्याय आणि असं पाच वेळा घाबरायचं किती वेळा 5 वेळा दादा 5 वेळा. नाही तू 4 वेळा का 5व्या वेळी तू काय करायचा नाही आणि बेशुद्ध पडायचा. लक्षात झालं हा ए दत्तू करेक्ट हो चला ना हो पासिंग वाले काय करताय चल पटकन. चला चला दादा मी तू माझ्या बरोबर मी तुला सांगतो हा? चलो चलो रेडी आहे यार हे, चला ना यार ठीक आहे. Years यार तुमच्यामुळे लेट होतो यार. सर मी त्यांना It's सोडतो okay, timing वर it's सोडतो. okay. प्रॉपर वेळेवर सोड त्यांना. ready, sir? हा रेडी रेडी go to my place. हा येस गौरव या रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. नाही अंजलि अंजलि राहुल तुमने मुझे धोखा दिया यार वो भी इस छचुंदर के लिए राहुल मैं नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती कुठे ना अरे थांबा ना हे गड बोललोय काय करताय हे सर काय आहे सर आय एम सो सॉरी सर आय एम What is this, sir? आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी सर प्लीज पडली बाई हो हो तुम्ही बसा तुम्ही अरे काय करताय काय ते घाबरायचं ना चाकू हे काढल्यावर असं दळभात्री घाबरताय तुम्ही काय केलं तुम्ही काय दाखवा काय केलं माकड आहे ना माकड डब फासवतोय असं वाटतंय आणि ते दुसरे कुठे आहेत काय तुम्ही काय केलं तो हा? कसा बाप घाबरला होता तुमचा नाही बाप असा घाबरतो मारून तर कोण आहेत रे हे? आणि ए तू ये रे इथे उंदरा तू काय करत होता हा हे काय भिंत पुसतोय हा काय करतोय आणि तुम्ही हो इकडे पडता कॅमेरा समोर दादाने सांगितलं होतं. कोण दादा ह्यांनी सांगितलं तुम्हाला नाही आमचे दादा. काय दादा काय नाही ते कसं आता चाकू बघितल्यावर ऑब्विसली म्हणजे बेशुद्ध पडणार आहेत ना म्हणजे ते वर्किंग केलं होतं वर्किंग तुम्ही नका करू वर्किंग करायला मी आहे सांगितलंय तेवढं करा नॉर्मल ठेवा यार तुम्ही नॉर्मल ठेवा नॅचरल ठेवा सटल राहू द्या सगळं पण सर तुम्ही अगोदर सांगितलं ना नॅचरल करा कारण गेली 40 वर्ष मी रिअल करतोय का ना ऍक्टिंग त्याच्यामुळे रिअल ऍक्टिंग येते ना मला. काय फरक आहे रिअल आणि नॅचरल मध्ये काय फरक आहे फरक आहे ना सर उगाच काय 40 वर्ष इंडस्ट्रीत आहे मी हे सांगा ना सांग म्हणजे रिअल जर करत असेल ना रिअल आणि नॅचरल कोण आहे रे हा
रिअल हे नॅचरल हे एवढा फरक आहे. मूर्ख कुठले. अरे नॉर्मल करा, काही जास्त करू नका. या तिकडनं तुम्ही याल सगळे, तुम्हाला दिसेल की अरे बापरे चाकू आलाय, ओ माय गॉड, निघा, पळापळ करा. ओके, बरोबर. कळलंय का? कळलं. तसंच करा. 40 वर्ष हो इंडस्ट्री. नका सांगू 40 वर्ष. हे पाम्या सांग त्यांना नीट. मी 40 वर्ष चाललंय. हो सर प्लीज लवकर करा सर, ह्याच्यानंतर माझं भोजपुरी सिनेमाचं शूटिंग आहे. नदिया क्या पार सैया कैसे चलाय नाही सर सर मी काय म्हणतो, हो सर तिकडे ज्युनियर आर्टिस्ट लागणार आहे का? ज्युनियर आर्टिस्ट. हा तिकडे बोट आहे, त्या बोटीचा रोल करायचा, त्याला भोग पडलंय, करणार आहे. सॉरी सर. नाही दिस इज नॉट यार. आय नो सर. डोंट पॅनिक सर, तुम्ही बसा. हो ऐका, हो ऐका, ते पण चिडले, त्यांना पण निघायचं प्लीज. जे आहे ना, घाबरा ना, नॉर्मल घाबरा. शेवटचा टेक आहे, त्यांना सांग काय करायचं आहे ते, नाही तर तुला काढून टाकीन कामावर ना. दादा हो मोरे हो काय? हे बघा काय? नॅचरल करायला सांगितलंय. हा. गौरव मोरे सरांनी चाकू काढला ना चाकू की तुम्ही घाबरा, कोणतरी अशी नजर काढून घ्या, कोणतरी कोणाला तरी मिठी मारा, कोणतरी डोळ्यावर हात ठेवा, आणि हे सगळं झालं की टुवर्ड्स कॅमेरा जा आणि फ्रेम आउट व्हा. Out. एवढंच करा. Okay. डोक्यात ठेवा. हा. दादा दादा मी हिला जवळ घेऊ काय? नको, शेंगदाणे गरम आहे, तिला चटका लागेल. अरुण तू हिला मिठी पाय. हा कसा सिनियर आहे का नाही, आणि याला मिठीचा अनुभव पण चांगला आहे. चालेल. 40 वर्षामध्ये कुठल्याही पुरीची कंप्लेंट आलेली नाही. काय सांगताय ना? अरे, झालं, चला. अरे, अरे, चला ना, ए. हो, चला. ओके नीट पाम्या काय करतोय यार? मी करतो. माझ्यावर हा ज्युनियर आहे ते, विसरू नको. हा सर. सर रेडी. चलो रेडी सर, रेडी. येस लास्ट टेक सर, लास्ट टेक. चलो सर, रोल कॅमेरा, रोलिंग ऍक्शन. नाही राहुल तुम यहाँ तुमने मुझे धोखा दिया, नहीं वो भी छछूंदर के लिए. तो मेरी नहीं तो किसी और के भी नहीं हो सकते अंजल. अरे यार, कंटिन्यू करा, कंटिन्यू. कॅमेरा क्रॉस करा सगळे, कॅमेरा क्रॉस करा. बचाओ. तर काय? अरे गुड सर गुड व्हेरी गुड शॉट यार. मस्त मस्त या बात, या बात, या बात. थँक्यू दादा, थँक्यू. मस्त मस्त मजा आली. पण हा जो सीन आहे ना, थोडासा वेगळ्या प्रकारे पण होऊ शकतो. दादा सांगा ना. जोरदार टाळ्या. इतके हसलो की असं वाटतंय की 40 वर्षांपासून हसतोय. मस्त झालं परफॉर्मन्स. सही. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की याच्यापेक्षा छान आणि विनोदी ट्रिब्यूट आपल्या ज्युनियर्ससाठी असूच शकत नाही. तर आपल्या ज्युनियर आर्टिस्टसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तर खुर्चीवरून पडायची बाकी होते. इतकं सुंदर कोऑर्डिनेशन होतं, खूप सांघिक मूव्हमेंटवाला प्रहसन होतं, तरीही तुम्ही ते इतकं सुंदर मॅनेज केलं. चेतू, बारकाव्यांसाठी तुला आय लव्ह यू. सुंदर, मजा आली. पैसा वसूल. याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा हास्य जत्रा.